The characteristics of the living things, growth and development. The growth means it refers to the increase in mass and size of a body or organs. It typically occurs through the multiplication of cells and an increase in intracellular substances. जी वाढ आहे, वाढ म्हणजे जीवाच्या किंवा वनस्पतीच्या शरीराच्या आकारात आणि वेळेनुसार त्यांच्या वस्तुमानात वाढ होणे किंवा वाढणे. आता ग्रोथ ही फक्त या ठिकाणी एक्सटर्नलच ग्रोथ नसते, तर इंटरनल सुद्धा होते. तर ग्रोथ इज इन्क्रीज इन मास of a body is external as well as internal. And second one is the development. The organism grow and become more complex. They changes the physically and their abilities body change over times. The developments refer to the psychological and functional maturation of the organism, and it also refer to the increase in capacity and skill to effectively functions. म्हणजे जेव्हा एखादा जीव किंवा वनस्पती त्याच्या मानसिक शारीरिक तसेच शारीरिकदृष्ट्या त्या वाढतात आणि प्रत्येक टप्प्यावर ते प्रोसेसर म्हणून त्यांची ओळख निर्माण होते आणि त्या जीवाचा किंवा त्या वनस्पतीचा जो विकास होतो यालाच डेव्हलपमेंट म्हटलेले. ग्रोथ ही फक्त या ठिकाणी त्या जीवाचं असणारं वस्तुमान वाढते, साईज वाढते, इन्क्रीज इन साईज अँड मास. परंतु डेव्हलपमेंट ही जी असते तर तो वनस्पतीचा प्रत्येक टप्प्यावर होणारा विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास वाढणे याला डेव्हलपमेंट म्हटलेले. आणि एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिंग्स लाईफ हे सिंगल सेल. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीव हा आपल्या जीवनाची सुरुवात हे एका सिंगल सेलपासून करत असतो. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम may stay as a one cell, but they grow to increase in cell size. And in multicellular organism, add more and more cells to form more tissue and organ as they grow. Increase in number of cells. Thank you.